रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि अनेक प्रकारच्या सेवा आपण या महिन्यात करत असतो. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा, उपासना असतील किंवा स्तोत्र मंत्र असतील, अभिषेक असतील, अशा अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला त्वरित फल प्राप्त करून देत असतात आणि श्रावण महिना हा उत्तम असणारा आहे. या महिन्यामध्ये कुठलीही भगवंताची सेवा केली तर ती लवकर फलद्रूप होते. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त उपासना करण्याचे आपण प्रयत्न करत असतो. तर भगवान भोलेनाथांची जी पिंड आहे तिला आपण या महिन्यात अभिषेक कशा पद्धतीने केला पाहिजे आणि सर्वात सोपी सुलभ अशी पद्धती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरात महादेवाची मूर्ती नाही पण पिंड मात्र नक्कीच असते आणि घरामध्ये महादेवाची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो ठेवू नये असं सुद्धा काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा तुळशीमध्ये आपण महादेवाची पिंड ठेवतच असतो आणि या पिंडीची सेवा आपण दररोज करत असतो. तर पहा, आपल्या पूजा घरामध्ये जी महादेवाची पिंडी आहे तर सर्व श्रावण महिनाभर या पिंडीला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेकाची सेवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केली तरी सुद्धा चालते. आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती गंगा जलाने आपण अभिषेक करत असतो. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी महिनाभर पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. दूध, दही, तूप, मध, साखर याने पंचामृत तयार करून आपण भोलेनाथांच्या पिंडीला अभिषेक घालू शकतो. पण आता दररोज या गोष्टी ज्यांच्याकडे मिळत नसतील किंवा या सर्व गोष्टी मिळणे शक्य नाही, त्यांनी अगदी सोप्या पद्धतीची सेवा आपल्याला या महिन्यामध्ये, या दिवसामध्ये करायची आहे. तर एक फुलपात्र भरून किंवा छोटा ग्लास भरून तुम्ही जर दूध घेतलं तर तेवढाच ग्लास भरून आपल्याला पाणी किंवा गंगाजल घ्यायचं आहे आणि 1 चमचा गंगाजल आणि 1 चमचा दूध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून तुम्हाला महादेवाचा, भगवान भोलेनाथांचा जो मंत्र आवडत असेल किंवा जो मंत्र पाठ असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि पिंडीवरती ग्लासामधील पूर्ण पाणी संपेपर्यंत अभिषेक करायचा आहे. 1 चमचा दूध आणि 1 चमचा पाणी असं आपल्याला हा अभिषेक रोज करायचा आहे. आता ज्या ताईंना ही सेवा करायची असेल तर त्यांनी 25 दिवस किंवा 21 दिवसाची सेवा ही केली तरी चालते आणि जर खंड पडला तर घरातील कुणीही हा जो अभिषेक आहे तो केला तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. पण सेवेला खंड पडू द्यायचा नाही, कारण श्रावण महिना हा उत्तम आणि पवित्र मानला जातो. या महिन्यात कुठल्याही पद्धतीची आपण सेवा केली तरी ती लवकर आपल्याला फळ देणारी असते, म्हणून या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर अतिशय सोपी सेवा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरातच त्या पिंडीवरती भगवान भोलेनाथांना समर्पित करायच्या आहेत. तांदूळ असतील, गहू असतील, तीळ असतील किंवा तुमच्याकडे ज्या काही सप्तधान्य आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बेलपत्र आहे, भस्म आहे, अबीर, गुलाल अशा अनेक ज्या वस्तू आहेत ज्या भगवान भोलेनाथांना प्रिय आहेत. रक्तचंदन असेल, या सुद्धा आपल्याला भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती समर्पित करायच्या आहे. धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. एवढी छोटीशी सेवा आहे. ही जर सेवा आपण संपूर्ण श्रावण महिनाभर केली तर आपल्यावर भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची विशेष कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. या अगदी सोप्या सुलभ सेवेने भोलेनाथ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. ज्यांची आर्थिक स्थिती खराब असेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यामुळे मदत होईल. ज्यांचं आरोग्य चांगलं राहत नसेल
त्यांनी आरोग्यासाठी ही सेवा नक्कीच केली पाहिजे. आणि ज्यांना जॉब लागत नसेल त्यांनी नवीन नोकरी मिळण्यासाठी किंवा जॉबसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा ही सेवा संकल्पयुक्त जर घेतली तर हिचं फळ अगदी द्विगुणित म्हणजेच दुप्पट आपल्या पदरात पडत असतं. सोपी सेवा आहे. श्रावण महिन्यामध्ये ही अभिषेकाची सेवा सर्वांनी नक्कीच केली पाहिजे. रामकृष्ण हरी.